तलावावर हजारो गुलाबी पक्षी एकाच वेळी उभे असलेले दृश्य पाहिलं की काही क्षण आपण एखाद्या चित्रात हरवल्यासारखे होऊन जातो. लांब पाय, वाकडी चोच, आकर्षक गुलाबी रंग आणि एकत्रितपणे उडणारे थवे. फ्लेमिंगोचं हे दृश्य पाहिलं की डोळ्याचं पारणं फेटतं. मुंबईत दरवर्षी लाखो फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथले अनेक खारफुटीचे भाग हे ह्या पक्ष्यांचे हिवाळी अधिवास आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फ्लेमिंगोच्या स्थलांतरापासून ते त्यांच्या घरट्यांपर्यंत आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टींबद्दल. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट. भारतात दोन प्रकारचे फ्लेमिंगो आढळतात. एक म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो, जो आकाराने मोठा आणि फिकट गुलाबी रंगाचा असतो, आणि दुसरा लेसर फ्लेमिंगो, जो आकाराने थोडा लहान असून त्याचा गुलाबी रंग अधिक गडद असतो. महाराष्ट्रातील ठाणे खाडी, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात हे दोन्ही प्रकार दिसतात. मात्र लेसर फ्लेमिंगोचे थवे जास्त प्रमाणात बघायला मिळतात. फ्लेमिंगोला मराठीमध्ये रोहित म्हणतात, ज्याचा अर्थ असतो उगवतीच्या सूर्याचा रंग. तसंच त्याला अग्निपंख देखील म्हटलं जातं, कारण उडताना त्याच्या पंखांच्या खालचा गडद लाल रंग दिसतो, जो अगदी एखाद्या अग्नीसारखा दिसतो. फ्लेमिंगो हे नाव सुद्धा पंखांखालच्या गडद लाल रंगामुळेच आलंय. फ्लेम म्हणजे अग्नी आणि उडताना तो अग्नीसारखा दिसतो म्हणून फ्लेमिंगो. फ्लेमिंगोचा गुलाबी रंग हा जन्मजात नसतो. पिल्लं जन्माला येतात त्यांचा रंग राखाडी किंवा पांढरट असतो. जसं जसं ते वाढतात आणि त्यांच्या आहारात शैवाल आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, तसा तसा त्यांच्या शरीरामध्ये कॅरोटीनाइड नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य असतं आणि त्यांची पिसं हळूहळू गुलाबी रंगाची होतात. म्हणजेच त्यांचा सुंदर रंग हा त्यांच्या आहारामुळे होतो. आहारातील हा फरक प्रकर्षाने जाणवतो जेव्हा आपण भारतातले लेसर फ्लेमिंगो आणि आफ्रिकेतील लेसर फ्लेमिंगोना एकत्र पाहतो. फ्लेमिंगोचं आयुष्य हे जवळपास 30 ते 40 वर्षांचं असतं. वन्य परिस्थितीत अनेक पक्षी 30 वर्षांहून अधिक जगतात, तर सुरक्षित परिस्थितीत काही फ्लेमिंगो 50 वर्षांपर्यंत जगल्याचीही नोंद आहे. आता बोलूया फ्लेमिंगोच्या सर्वात रोमांचक गोष्टीबद्दल, ते म्हणजे त्यांचा प्रवास. फ्लेमिंगो हे स्थलांतर करणारे पक्षी आहेत. मुंबईत दिसणारे अनेक फ्लेमिंगो हे गुजरातमधील कच्छ जिथून स्थलांतर करून येतात. तर काही अगदी युरोप, इराण आणि मध्य एशियातील खाऱ्या तलावांच्या प्रदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. मध्य आशिया, कच्छमधील रण इथलं पाणी कमी व्हायला लागलं की तिथून फ्लेमिंगोज मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात होते. जसं जसं हिवाळ्यामध्ये होतं, त्यामुळे हे आपल्याकडे येणारे विंटर मायग्रंट्स आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथल्या खाड्या, इथले खारपोटी क्षेत्र आणि इथल्या खाऱ्या पाण्याचे भाग त्यांच्यासाठी महत्त्वाचे हिवाळी अधिवास आहेत. येथे त्यांना भरपूर अन्न, सुरक्षित पाणथळ प्रदेश आणि विश्रांतीसाठी योग्य जागा मिळते. उन्हाळा सुरू होताच अनेक फ्लेमिंगो पुन्हा त्यांच्या प्रजनन क्षेत्राकडे परत जायला निघतात. फ्लेमिंगोचा प्रजनन काळ हा प्रदेशानुसार बदलतो. भारतात प्रामुख्याने मान्सून नंतर योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांची प्रजननाची प्रक्रिया सुरू होते. जोडी तयार करण्यापूर्वी शेकडो किंवा हजारो फ्लेमिंगो एकत्र येऊन अतिशय सुंदर सामूहिक नृत्य करतात. ते एकाच दिशेने चालतात, मान उंचावतात, पंख पसरवतात आणि एकसारख्या हालचाली करतात. या प्रणय नृत्याला पाहणं हा स्वतःमध्ये एक अविस्मरणीय अनुभव असतो. फ्लेमिंगोची घरटं बांधायची पद्धत इतर पक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तो झाडावर किंवा गवतामध्ये घरटं बांधत नाही, तर नर आणि मादी दोघे मिळून चिखल, माती आणि वाळूचा वापर करून जमिनीवर एक छोटासा उंचवटा तयार करतात.
हा चिखलाचा मनोरा साधारण 20 ते 30 सेंटीमीटर उंच असतो. त्याच्या वरच्या भागात छोटासा खळगा करून त्यात एक अंड घातलं जातं. फ्लेमिंगोची एक जोडी नॉर्मली वर्षातनं एकच अंड घालते. घरटं उंच असल्यामुळे अंड्याचं पाण्यापासून संरक्षण होतं आणि उन्हाचाही परिणाम कमी होतो. अंड उबवण्यासाठी साधारणपणे 27 ते 31 दिवस लागतात. या काळात नर आणि मादी दोघे मिळूनही अंडी आलटून पालटून उबवतात. पिल्लू बाहेर आल्यावर सुरुवातीचे काही दिवस त्याला आईवडील दोघेही क्रॉप मिल्क नावाचं विशेष पौष्टिक द्रव पाजतात. हे दूध नसून पक्ष्यांच्या अन्ननलिकेत तयार होणारं एक पोषक द्रव्य असतं. काही आठवड्यांनी पिल्लं मोठ्या समूहात म्हणजेच क्रॅश, ज्याला आपण मराठीत पाळणाघर म्हणतो, अशा एका समूहामध्ये वाढवली जातात. जिथे अनेक पिल्लं एकत्र वाढतात आणि पालक आपापली पिल्लं ओळखून त्यांना अन्न भरवतात. खाण्याच्या बाबतीत फ्लेमिंगोची चोच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याची चोच वाकलेली असून तिच्या आतील भागात सूक्ष्म रचना असतात. फ्लेमिंगो डोकं उलटं करून पाण्यात चोच बुडवतो आणि जिभेच्या सहाय्याने पाणी आतबाहेर करत शैवाल, सूक्ष्म कोलंबी, लहान क्रस्टेशियन्स, डायटॉम्स आणि इतर सूक्ष्मजीव गाळून खातो. ही नैसर्गिक गाळणी यंत्रणा त्यांना इतर पक्ष्यांपासून वेगळं बनवते. पर्यावरणात फ्लेमिंगोची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तो शैवाल आणि सूक्ष्मजीवांच्या संख्या नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे पाणथळ प्रदेशातील जैविक संतुलन राखलं जातं. फ्लेमिंगो मोठ्या संख्येने एखाद्या जलाशयात दिसणं हे त्या ठिकाणची परिसंस्था अजूनही सक्षम असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. इतका सुंदर दिसणारा हा पक्षी, पण त्याचा आवाज काही फारसा मधुर नसतो. एखाद्या जागेवर फ्लेमिंगो असले की त्यांचा हा असा घोगरा आवाज सतत येत असतो. हजारो फ्लेमिंगो एकत्र असताना त्यांचा सामूहिक आवाज संपूर्ण परिसरात घुमत राहतो. हे आवाज एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी, धोका सांगण्यासाठी आणि समूहातील समन्वयासाठी खूप महत्त्वाचे असतात. फ्लेमिंगोबद्दल आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते अनेकदा एका पायावर उभे असतात. यामागे अनेक वर्ष संशोधन झालं आणि एका पायावर उभं असल्याने शरीरातील उष्णतेची कमी हानी होते आणि स्नायूंवर ताणही कमी होतो असं मानलं जातं. त्यामुळे तासनतास अगदी आरामात फ्लेमिंगोज एका पायावर उभे राहू शकतात. फ्लेमिंगो हे अतिशय सामाजिक पक्षी आहेत. ते नेहमी मोठ्या थव्यांमध्ये राहतात. हजारो पक्षी एकत्र उडताना, खाताना किंवा विश्रांती घेताना दिसतात. अशा मोठ्या समूहांमुळे त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळतं आणि अन्न शोधणंही सोपं जातं. तर हा होता निसर्गातील सर्वात देखणा, आकर्षक आणि आश्चर्यकारक स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगो. हजारो किलोमीटरचा प्रवास, चिखलातून उभारलेलं घरटं, पाण्यातून अन्न गाळून खाण्याची अनोखी पद्धत आणि समूहांनी जगण्याची त्याची जीवनशैली. यामुळे फ्लेमिंगो हा केवळ सुंदर पक्षी नाही, तर आपल्या पाणथळ परिसंस्थेच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा दूत असतो. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या तलावावर किंवा खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगो एकत्र पाहाल, तेव्हा फक्त त्यांच्या सौंदर्याकडेच पाहू नका. त्या प्रत्येक पक्ष्यामागे हजारो किलोमीटरचा प्रवास, जगण्यासाठीचा संघर्ष आणि निसर्गाचं एक अद्भुत संतुलन दडलंय ते नक्की पहा. आशा करतो फ्लेमिंगोची माहिती देणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.